श्री स्वामी समर्थ. इथं सुरळी वडी करत आहोत. तर तुम्हाला मी इथे साहित्य दाखवतो. इथे घेतलेलं आहे ताक, 3 वाटी ताक आहे, 1 वाटी बेसन, अद्रक, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, हळद आणि मीठ. आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे तीळ, राई, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. तर एक बाउलमध्ये बेसन काढून घेऊ आणि त्यात पेस्ट टाकायची आहे. त्यात ताक टाकून थोडं थोडं ढवळत द्यायचं आहे. एकजीव करायचं आहे. सगळं चांगलं ढवळायचं आहे. त्यात गुठळी पडून द्यायची नाही आहे. एका कढईमध्ये ते सगळं मिश्रण चाळणीने चाळून द्यायचं आहे. म्हणजे सगळं जे चोथा आहे ते तसंच राहणार. कोणाकोणाला सुरळी वडी आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या इथे काय बोलतात याला तेही सांगा. तर मग आता ढवळायचं आहे. एकही गुठळी होऊन द्यायची नाही आहे. त्याच्यात सतत ढवळत राहायचं आहे. असं मिश्रण घट्ट झाल्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये काढून बघायचं आहे वडी होते की नाही त्याची. तर बघा अशी वडी व्हायला पाहिजे. आता आपलं मिश्रण झालेलं आहे आणि गरम गरमच एका प्लेटमध्ये काढून ती पसरायची. आता गॅस बंद करूया आणि गरम गरमच प्लेटमध्ये ती पसरवायची. चांगले पसरवायचे आहेत. मी करते तशी प्रोसेस तुम्ही बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपण सगळ्या प्लेटवर पसरून घेतलेले आहेत. आता त्याला जरा कट करायचं आहे आणि तसे रोल करायचे आहेत. तर तुम्ही पुढे बघा. आपले रोल रेडी आहेत. बघा कसे मस्त झालेले आहेत. सगळी वडी करून घेते आहे मी आता फोडणीची तयारी करूया. तर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये राई तडतडली. त्यानंतर मग लगेच तीळ टाकायचे आणि गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर त्यात मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता. पण मी कढीपत्ता टाकायला विसरली. आणि चांगलं त्याच्यावर फोडणी द्यायची आहे वडीवर. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.